रोज रोज भाजीला काय करायचं हा नेहमीचा प्रश्न झाला आहे आपला. तर म्हटलं चला आज बटाट्याची भाजी करूया. बटाटा कसा लगेच शिजतो आणि झटपट असा टिफिनसाठी रेडी होणारी भाजी. तर चला वेळ न घालवता मी तुम्हाला रेसिपी सांगते. नमस्कार मंडळी, मी आहे सांगलीची प्रिया. तर आज आपण बघणार आहोत बटाट्याची भाजीची रेसिपी. कढईत इथे मी छान तेल गरम करून घेतले आहे. त्यामध्ये जिरे आणि मोहरी छान तडतडू द्यायची आहे. मस्त तडका बसला की त्यामध्ये घालायचे 2 ते 3 कढीपत्त्याची पानं. आपण आहोत घाटी, त्यामुळे आपल्याला कसं कुटाशिवाय आणि कढीपत्त्याशिवाय आपल्याला जमतच नाही. तर मी इथे मस्तपैकी एक मोठा बारीक चिरलेला कांदा तेलामध्ये घातलेला आहे. तो छान असं गुलाबी रंग होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. तर मी सांगलीची असल्यामुळे ना काय होतं, प्रत्येक भाजीत आमचं कुटाचा शेंगदाण्याचं जे कूट असतं, दाण्याचं कूट, ते खूप अतिप्रमाणात घालतात आणि त्याशिवाय आमचं जेवणच बनत नाही. तर ही सुद्धा माझी घरगुती रेसिपी आहे. तुम्हाला जर आवडली तर नक्की शेअर करा. तर इथे मी कांदा असं छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत असं भाजून घेणार आहे. त्यामध्ये घालून घ्यायचं आहे टमॅटो. ते सुद्धा मी बारीक चिरून घातलेलं आहे. तुम्ही असे लांबडे स्लाईस करून सुद्धा घालू शकता. तर टमॅटो घालून घ्यायचं आहे. टमॅटोसुद्धा छान असं त्यामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. थोडंसं मऊ होईपर्यंत आपल्याला ते फ्राय करायचं आहे. तर तुम्हीसुद्धा मंडळी ही रेसिपी नक्की ट्राय करा. अगदी झटपट होते. टिफिनसाठी प्रश्न पडतो की आपण काय करायचं काय. तर बटाट्याची भाजी ही लगेच होणारी आहे, झटपट रेसिपी आहे. तर इथे मी छान असे 4 बारीक बटाटे चिरून घेतलेले होते. छान अशा बारीक फोडी करून घेतलेल्या होत्या. तर मी त्यामध्ये बटाटासुद्धा तेलात फ्राय करून घेणार आहे, जेणेकरून भाजीला असा क्रिस्पीपणा येतो आणि वेगळी चव लागते. तर इथे तेलामध्ये छान कांदा टोमॅटो बरोबरच बटाटासुद्धा असा फ्राय करून घ्यायचा. तुम्ही म्हणजे तुम्ही बटाट्याची भाजी कशी करता हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. काय मंडळी, मी नवीन आहे ना, त्याच्यामुळे जरा प्रॉब्लेम होतो, समजून घ्या. तरी ते छान मी असं तेलात फ्राय करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकताय. आता यामध्ये आपण घालायचं आहे मसाले. तर मी इथे थोडीशी हळद घालून घेणार आहे. त्यातच घालून घ्यायचं 2 चमचे लाल तिखट. लाल तिखट तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त करू शकता. तर मी इथे लाल तिखट घालून घेतलेलं आहे. आता आपला घाटी मसाल्यामध्ये प्रॉपर आपल्या भाज्यांमध्ये जाते ते शेंगदाण्याचं कूट. तर मी इथे 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घालून घेतलेलं आहे आणि मस्त बारीक चिरलेली कोथिंबीर. तर हे सर्व आता आपण मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही कशी बटाट्याची भाजी करता मला नक्की सांगा, कारण की आमच्या इथे ना जास्त करून बटाट्याच्या भाजीत ग्रेव्हीवाले एक खोबऱ्याचं वाटण असतं, नाहीतर एक शेंगदाण्याचं कूट घालून. तर मी अशी करते ही भाजी, माझ्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवत आहे. तुम्हीसुद्धा मला नक्की तुमची रेसिपी शेअर करा कमेंट सेक्शनमध्ये. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा, कारण की तुम्ही सबस्क्राईब केलं तरच मी पुढे जाऊ शकते. तुमचा सपोर्ट मला हवा आहे. नवीन यूट्यूबर आहे, नक्की सपोर्ट करा. तर इथे छान असं मी मिक्स करून घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ घातलं की छान असं मिक्स करून घ्यायचं आणि गरजेनुसार थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे. तेवढंच की जेवढा ते बटाटा त्या पाण्यामध्ये बुडेल एवढं पाणी घालून घ्यायचं आणि मिक्स करून घेऊया. छान असं आपल्याला बटाटा शिजवून घ्यायचं आहे. तर यावर आता झाकून घेते मी एक छानपैकी ताट, जेणेकरून वाफेवर पटकन शिजेल. तर इथे 10 ते 15 मिनटात छान असा बटाटा आपल्याला शिजलेला आहे. तर हे बघा, तुम्हाला असंच जर थोडीशी आमटी टाईपमध्ये हवी असेल तर तुम्ही असंसुद्धा खाऊ शकता. आणि जर तुम्हाला प्रॉपर असं सुकी भाजीच करायची असेल तर पूर्ण असं आटवू शकता ते पाण्यात. तर मी इथे प्रॉपर अशी कसुरी मेथी घातलेली आहे वरतून अशी हाताने चुरून, आणि एक वाफ काढून घेतलेली आहे. तर इथे आपली आता भाजी रेडी झालेली आहे. पूर्णपणे पाणी आटलेलं आहे आणि टिफिनसाठी आपली छान अशी बटाट्याची भाजी रेडी झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता किती छान अशी बटाट्याची भाजी झालेली आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तोपर्यंत बाय.